हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आणि जय भीम। तर आता मी हे कांदे भाजत आहे। हे कशासाठी भाजत आहे तर तुम्हाला पुढं पाहायला मिळणारच आहे। हे मी कशासाठी एवढे मोठे कांदे भाजले आणि इकडे लसूण जिरं हे ते सगळं आहे। हे पाहू शकता लसूण कुठे इथे आहे, हे पहा गुलाबी टोपलीमध्ये हे लसूण आहे। हा मसाला आहे खडा मसाला आणि हे पेस्ट मी बनवून ठेवतो। आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका आणि खूप मस्त मजेदार राहणार आहे। पुढं तुम्ही पाहू शकता आणि असं म्हणजे कुठेतरी मी जात आहे आणि कुठेतरी काही बनवत आहे, तर त्याच्यासाठी मी हा मसाला तयार करत आहे। तर चला मग व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका। आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, लाईक केलं नसेल तर त्यांनी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर बी करा। नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच। तर झाले माझे कांदे वांदे भाजून झाले, मसाला रेडी झालेला आहे। तर त्या अगोदर मला तुम्हाला एक गुपित रहस्य सांगणार आहे, जे आजपर्यंत मी कोणालाच सांगितलेलं नाही आहे। तर ते फक्त माझ्या आईला, मला, बाबा, माझ्या परिवाराला सगळ्यांना माहीत आहे। फक्त मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आजपर्यंत, पण आज मी तुम्हाला ते माझं रहस्य सांगणार आहे। तर ही पाहू शकता हे आहे लक्ष्मी। तर ह्या लक्ष्मीचं राज मी तुम्हाला सांगणार आहे, काय रहस्य झालं आहे आणि ही माझ्याजवळ कशी आली आणि मी ही का बनवली, हे सगळं तुम्हाला मी डिटेल माहिती सांगणार आहे। तिथे गावामध्ये गेल्यावर मी आईबाबाकडे चालले, आज गावाला निघणार आहे। तर मी तुम्हाला हिची जे बी कहाणी आहे ते मी म्हणजे कहाणी नाही, माझ्यासोबत घडलं ते मी खरं सांगणार आहे। ही माझी सत्य घटना आहे आणि आणि खरं सांगते ना, म्हणजे आजपर्यंत असं म्हणजे माझ्या गावामध्ये असं कोणासोबत घडलं नाही, पण माझ्यासोबत घडलं आहे। ते असं कोणतं रहस्य आहे, कोणतं गुपित आहे ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। तुम्हाला मी तिथे गेल्याच्या नंतरच तुम्हाला कळणार आहे की असं काय झालं होतं माझ्यासोबत आणि म्हणजे असं काय भेटलं मला, हे सगळं मी सांगणार आहे। तर चला मग। तर मी ही माझ्याजवळ नव्हती, तर आता मी आईकडून आणलेली आहे। तर मग आईला म्हटलं होतं की मी घेऊन जातो, तर घेऊन जाय म्हणे। तर मग आता हिचं मी आता हे मला आज आठवलं, म्हटलं चला आज याच्या बाऱ्यात मी काही व्हिडिओ बनवणार आहे म्हटलं, तर मी याचं रहस्य तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग। आणि हो बरं, माझे व्हिडिओ कोण कोण पाहतात, कुठून कुठून पाहतात, त्यांनी सर्वांनी मला कॉमेंट्स करा आणि म्हणजे मला कळले पाहिजे की माझे व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचतात, कोणत्या शहरापर्यंत, कोणत्या गावापर्यंत पोहोचते मला माहीत पडलं पाहिजे। म्हणून तुम्ही प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप करू नका। आणि जे नवीन आहेत त्यांना सांगते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर त्यांनी सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा। चला आता पोचली मी महेंद्रीले, हे पहा आई इकडे। तर मी ते तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ती लक्ष्मीची मूर्तीचं काय रहस्य आहे, कशी बनवली, का बनवली। तर आता मी ते कारण सांगते तुम्हाला। तर इथे पूर्ण खुली जागा होती, हे बाथरूम तेव्हा कुपाचंच होतं, आता बनवलं आहे। तर हे पूर्ण असे म्हणजे इथून इकडे अशी खुली जागा होती इकडे। तर हे जे खुली जागा आहे ना, हे पूर्ण इथं भांडी धुवायचं नव्हतं तेव्हा तिकडेच होतं। आणि इथून अशा विटा अशा पूर्ण अशा चौकट अशा पूर्ण विटा लावल्या होत्या। तिथून हे पूर्ण इकडे वरी लावल्या होत्या विटा। आणि इथे होतं मोगऱ्याचं झाड, तेव्हा नळ नव्हता, आता नळ घेतलाय। तर तेव्हा इथे मोगऱ्याचं झाड होतं आणि इथे मी मस्त सारवण, हे झाड नव्हतं, तर हे झाड नव्हतं, इथे मी पूर्ण असं शेणा मातीनं सारवायची। आणि इथे ना खूप मोठं मोगऱ्याचं झाड, म्हणजे इतकं मोठं, खूप मोठं फैललं होतं आणि इतके फुलं लागत होते। आणि मी रोज सकाळी उठून ह्या झाडाखाली येऊन बसायचे, म्हणजे इथं सारवण, त्या झाडाखाली सुरवण माझं शेणा मातीचं करत होते। आणि मग सकाळी 6 वाजता उठली का त्या झाडाखाली येऊन बसायचं। खूप माझं मन खूप मस्त लागे, मला चांगलं वाटे तिथे झाडाखाली, म्हणजे फुलं पडलेले, तो एकदम फुलं इतके लटलट फुलं राहत होते त्या मोगऱ्याला। तर ते काही दिवसानं तोडून टाकलं। तर
तिथे बसायची, माझं मन लागायचं. आणि मग इथे जे सदाफुलीचे पूर्ण झाडं लावले होते पूर्ण, तर आणि विटा पण लावले होते पूर्ण चुन्यानं, पांढऱ्या चुन्यानं मस्त असं सजावट केलं होतं. आणि मधात बीचमध्ये मस्त सारवण. तर त्या फुलाच्या झाडा माती टाकायसाठी मी इकडे गेली होती. तर हे जे बाथरूम दिसते ना, हे शाळेचं बाथरूम, तिथे मी गड्डा खंदत म्हणजे माझं मनच लागलं. मस्त टोपलं घेतलं, विळा घेतला आणि तिथे माती उकरायला गेली होती मी तिथे. तर तिथे म्हणजे माझं मन माहिती नाही माझं मला कसं सुचलं कसं नाही. तर मला फक्त एवढंच माहीत होतं की मला माती टाकायची आहे, कारण झाडाच्या मुळा उघड्या पडल्या होत्या. तर मी माती टाकायसाठी तिथे गेली ना, इतकं मन लागलं जसजशी म्हणजे विड्याची गरजच नाही पडली, हातानंच अशी माती उखरायची. म्हणजे उखरण्यातच अशी माझी लत लागून गेली. म्हणजे मला सुचलंच नाही कशी ती माती, जसजशी माती भुसभुशीत निघत गेली तसतशी ना मी गड्डा खंदत गेली हातानेच माती काढत गेली. आणि तिथे मग असं करता करता चांगला थोडा मोठा गड्डा होऊन गेला. आणि मग त्याच्यामधून निघालं एक छोटंसं गाडगं. पहा, छोटंसं गाडगं मिळालं आणि त्याच्यामध्ये ना 5 सिक्के चांदीचे आणि 3 सिक्के तांब्याचे होते. तर ते तांब्याचे पैसे अजूनही आहेत, ते मी घरी गेल्याच्या नंतर सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये ना चांदीचे शिक्के होते, त्याची मी मूर्त बनवली सोनाराजवळ नेऊन. आई बाबानेच बनवलं. म्हणजे ते का बनवली माहिती आहे का? ते पैसे म्हणजे सापडले ना, तर माझ्या मागे ना स्वप्नामध्ये मला रोज स्वप्न यायची. मग स्वप्न पडलं का त्या स्वप्नामध्ये एक तलवार घेऊन, धोतर, शेरवानी पांढरी घोड्यावर बसून म्हणजे घोडा बी पांढराच होता आणि इतका चमकत होता. आणि तो घोडा ते तलवार घेऊन घोड्यावर बसून तो माणूस म्हणजे माझ्या मागं धावत होता. तर रोज मला असंच स्वप्न पडायचे. मग बाबाच्या मनात आलं, तर बाबा म्हणजे सगळ्यांनी मग मला बाबांना सांगितले की तुम्ही लक्ष्मीची मूर्त बनवा. तर मग तेव्हा कुठं ती लक्ष्मीची मूर्त सोनाराजवळ नेली आणि तिथे ते मूर्ती बनवून आणली. तर तेव्हापासून माझे स्वप्न गायब झाले. तर असं झालं, मला म्हणजे गुपित गाडगा भेटलं होतं. तर म्हणून ती लक्ष्मी मी आता माझ्या घरी माझ्या रूमवर नेली आहे. तर असं आहे. म्हणजे पुराणा धाबा होता तिथे, आमचा पुराणा होता. ते लोक आता इथे नाही होते. ते खूप म्हणजे आम्ही नव्हतो तेव्हाच ते चालले गेले होते सोडून. तर त्यांचं ते होऊ शकते त्यांनी पैसे ठेवले असतील. पुराण्या काळामध्ये तेच सिक्के चालत होते. 1 रुपया नाणा, 2 नाणा, 3 आणा असे चालत होते ना, तेच आहे ते. तर तेव्हा चांदीचे राहत होते, आता नाही आहे तसे. तर असं झालं. तर तेच मला रहस्य तुम्हाला सांगायचं होतं. मी आजपर्यंत कोणालाच हे रहस्य सांगितलेलं नाही आहे. तर अशी गोष्ट झाली. आणि ही माझी म्हणजे खरोखर झालेली घटना आहे माझ्यासोबत. म्हणजे खरोखर मला सापडलेलं आहे. तुम्हाला ते आता तेव्हा जर माझं म्हणजे असं राहिलं असतं, मोबाईल राहिला असता, तेव्हा मी असा व्हिडिओ बनवला असता. पण ते माझ्यासोबत झालं आहे ना बाई. मला गाडगं भेटलं होतं ना चांदीचं, किती मस्त. त्याच्यावर झाकणही होतं झाकलेलं. गाडगे असे लपून ठेवत होते. जुने लोक गाडग्यामध्ये ठेवत होते पैसे चांदीचे. आणि कोणाच्या भागात राहिले त्याला भेटत होते. म्हणजे ते मायाच भागात होते नाही, माया नशिबात होते. मग पोपिताच्या भागात होते, तिले भेटले. त्याची मूर्त बनवली चांदीची आणि आता तिच्याच घरी ठेवली, तेच पुरते. असं झालं पा मग पण सांगते. तर तिथे संडास बाथरूम बनवलं शाळेचं. तर त्यांना कोणालाच मिळालं नाही, मलाच मिळायचं होतं ते. हे तर नंतर बनलं, त्याच्या अगोदरच मला म्हणजे तिथे असं म्हणजे तेव्हा हे पूर्ण पडीतच होतं. तेव्हा शाळा बनायचीच होती हे पूर्ण. आणि ह्या हॉल सुद्धा बनायचाच होता, ह्या लग्नाचा हॉल. हे आता बनले. तर असं झालं माझ्यासोबत. तर प्लीज कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर बी करा.